या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336व्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन असल्या कारणाने कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी न करता छत्रपती संभाजी महाराजांचे स्फूर्तिदायक शंभू गुणगान वाचन केले। यातून तेथे अभिवादनास आलेल्या शिवशंभू भक्तांना प्रेरणा मिळावी यामागील उद्देश। यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला जिल्हाध्यक्ष मिनलजी दास, ज्येष्ठ मार्गदर्शक गोवर्धनजी गुंड, महिला आघाडी दक्षिण तालुका अध्यक्ष सुनीताजी घंटे, महिला आघाडी शहर संघटक जयश्रीजी जाधव, सुनीता चव्हाण, संभाजी ब्रिगेड शहर कार्याध्यक्ष संतोष सुरवसे, शहर उपाध्यक्ष सतीश वावरे, उपाध्यक्ष रमेश भंडारे, सिद्धराम सावळगी, प्रेम भोसले, यशवंत लोंढे व शिवशंभू भक्त व पदाधिकारी उपस्थित होते। आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन। महाराजांना काय यातनेने आज बलिदान दिलं हे जर आपण आज पण तो विचार केला तर अंगावर शहारे येतात। आजच्या या बलिदान दिनी मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने एवढंच सांगू इच्छितो की आजच्या युवकाने महाराजांसारखं एकनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ म्हणजे आपल्या देशाप्रती जी निष्ठा पाहिजे ती, त्याचबरोबर महाराजांच्या शरीरयष्टीप्रमाणे व्यायाम करून बुद्धीने तल्लख होऊन शिक्षण घ्या। महाराज 14 भाषा महाराजांना येत होत्या, संस्कृत पंडित होते, बुधभूषण सारखे ग्रंथ महाराजांनी लिहिलेत। युवकांनीही त्यांचे गुण आज अंगारे केले पाहिजे आहेत आणि युवकांनी त्यांच्या दिलेल्या दिशेला आपली एक दिशा मानून महाराजांचं बोलताना पण आज महाराजांचं आज बलिदान देणे बोलताना पण आज अंगावर शहारे यायला लागलेत। कारण की यामुळं काय बोलू महाराजांबद्दल हे आम्हाला बोलणं होत नाही। चौक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। 11 मार्च 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। त्या दिनाला आपण बलिदान दिन असे म्हणतो। महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी अत्यंत हाल यातना सहन केलेल्या होत्या। त्यावेळेस महाराजांनी हाल यातना सहन केल्या म्हणून आज आपण सगळे या ठिकाणी आहोत। 40 दिवस निष्ठुरपणे औरंगजेबाने महाराजांचा खूप छळ केला। त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी महाराजांना क्रूरपणे हत्या करण्यात आली। महाराजांची त्यांचे डोळे काढण्यात आले, हाताची बोटे काढण्यात आली, त्यांचे मांसाचे लचके तोडण्यात आले। अगदी जनावराला करताना सुद्धा मनावरती यातना होतील, भीती वाटेल ह्यापेक्षाही विचित्र अशी महाराजांनी त्यांची अवस्था केलेली होती। तरी सुद्धा 40 दिवस महाराजांनी खूप अत्याचार सहन केले। काळ सुद्धा त्यांच्या जवळ येताना घाबरत होता, मृत्यू सुद्धा लवकर त्यांच्या जवळ येत नव्हता। 40व्या दिवशी महाराजांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे फेकण्यात आली। इतक्या क्रूरपणे हत्या करून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी आपला स्वराज्याचा जो धर्म आहे तो सोडला नाही। स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी स्वतःच्या प्राणांचे दान केले। म्हणून आपण सर्वजण महाराजांचे खूप ऋणी आहेत। आज त्यांच्यामुळेच आपण या ठिकाणी आहोत। म्हणूनच आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।